नमस्कार, मी ओमकार गुडाळकर. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडूनही राज्यात 1172 गावांवर यावर्षी पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडूनही राज्यातील 1172 गावांवर यावर्षी पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या GSDA अहवालात या पाणी संकटाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. GSDAने राज्यातील भूजल पातळीची मार्च महिन्यात पाहणी केली. या पाहणीवर आधारित अहवाल संभाव्य पाणी टंचाईची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे ही घट झाली असल्याचं DSDAचे संचालक सांगतात. पुढील काळात प्रत्येक गावातील नागरिकाला प्रशिक्षण दिले जाणार असल्याचं संचालक यांनी सांगितलं. राज्यातील 353 पैकी 218 तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. 100 तालुक्यात 20%, 25 तालुक्यात 20 ते 30% आणि 21 तालुक्यात 50% घट आढळून येते. त्याचा भूजल पातळीवर परिणाम झाला आहे. राज्यात 3920 निरीक्षक विहिरीतील मार्च महिन्यात असलेल्या पाणी पातळीची नोंद GSDAने घेतल्या. त्यानुसार 218 तालुक्यातील 5156 गावात भूजल पातळीत 1 मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून आले. त्यात 325 गावात 3 मीटरपेक्षा जास्त आणि 857 गावात 2 ते 3 मीटर दरम्यान घट झाली आहे. 3974 गावात पाणी पातळी 1 ते 2 मीटरने घट झाली आहे. पुढील काळात जलयुक्त सारखी कामे झाली तर अजून फायदा होऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा पातळीवर समित्या नेमल्या जात असून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचं GSDAचे संचालक सांगतात. त्याचबरोबर प्रत्येक गावाचे नकाशे तयार आहेत. त्याचा वापर गावकरी यांनी केला तर पाण्याची पातळी अजून वाढेल. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 3 वर्षामध्ये आपण जलयुक्त शिवारचा एक मोठा कार्यक्रम जो आपण घेतला, त्याच्यामुळे निर्माण झालेली सगळी जी जलसंधारणाची सगळी जी काय साधनं आहेत ती भरल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाढलं. आता जर गेल्या वर्षीच्या तुलनेनं जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी वाढली आणि जी आम्हाला अतिशय काळजी करावीशी वाटते अशी जी काही गावं असतात की जी 3 मीटरपेक्षा पाण्याची पातळी कमी झालेली, अशी यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त 66 गावं आहेत. म्हणजे हे अतिशय एक चांगलं इंडिकेशन आहे. 2 मीटरपासून ते 3 मीटर कमी झालेली जी आहेत ती पण गेल्या वर्षी जवळजवळ 5000 गावं होती. यावर्षी फक्त 857 गावं आहेत आणि 1 ते 2 मीटरपेक्षा कमी अशी झालेली गेल्या वर्षीची 18500 गावं होती. यावर्षी मात्र ती केवळ 3900च्या आसपास आहेत. आपण एकूण महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यात कमी जिथं पाऊस झाला तो भाग आहे तो म्हणजे पावसामुळे अडचण निर्माण झाली तो धुळ्याच्या पूर्व भागातला जो आहे तिकडे थोडी मोठ्या प्रमाणात अडचण आहे. आणि आपला पारंपरिक जो पुन्हा भाग आहे की औरंगाबादचा काही तालुके आहेत, नगरमधले पारंपरिक जिथं कमी पावसाचा असा जो पट्टा आहे, सोलापूरमध्ये कमी पाऊस आणि सांगलीचा पूर्व भाग या पट्ट्यामध्ये आपल्याला या वर्षीचा पाऊस आहे तो तुलनेनं कमी आहे. परंतु एक अतिशय महत्वाची आणि आनंददायक गोष्ट अशी आहे की जलयुक्त शिवारमध्ये केलेल्या खोलीकरणामुळे मांजरा धरणाच्या पाठीमागचा सगळा जो भाग आहे त्याच्यामधलं केलेल्या खोलीकरणामुळे आणि यावर्षी झालेल्या पावसामुळे मांजरा धरण यावेळी ते पूर्ण भरलं. त्यामुळे गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला जो काळजी करावा असा वाटलेला प्रश्न होता तो लातूरच्या पाण्याचा प्रश्न तो केवळ याच वर्षी नाही, येणारे 2 वर्ष सुद्धा लातूरला पाण्याची अडचण येणार. आता आपण असं केलेलं आहे की 2009ला एक नवीन कायदा आपला केलेला आहे आणि 2009चा कायदा आहे त्याचे जे रूल्स आहेत ते आता महाराष्ट्र शासनासमोर आहेत आणि मला आशा आहे की या पावसाळी अधिवेशनापर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि ते रूल्स पण जागेवरती असतील. सध्या आपण असं केलेलं आहे की प्रांत अधिकाऱ्यांना आपण त्या विषयातले जे अधिकारी म्हणून त्यांना नेमलेला आहे आणि तो या पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये तो लोकसहभागातून आणि लोकप्रतिनिधी आपले जे आहेत त्यांच्या सहभागातून पाण्याचं संरक्षण संवर्धन कसं करावं यासाठीचा तो कायदा आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तो कायदा केवळ कायद्यातली कलमं न पाहता त्याच्यापूर्वी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात लोकशिक्षण, लोकप्रशिक्षण आणि लोकांनी एकत्र येऊन पाण्याच्या संदर्भातले निर्णय करणं हा विषय केला पाहिजे. आणि पातळी वाढण्यासाठी आता आपण महाराष्ट्राची स्थिती बघितली तर मी आपल्याला सांगितलं की 82% डेक्कन बेसॉल्ट असा तो कठीण खडकाचा असा महाराष्ट्र प्रदेश आहे. त्यामुळे पाणी पातळी वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं भगीरथ प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि ते मला सांगायला आनंद वाटतो की 72 पासून आपल्या समाजानं ते केलेले आहेत आणि आता ह्या गेल्या 3 वर्षामध्ये तर तो एक अतिशय महत्त्वाचा फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून
फार कॉन्सन्ट्रेटेड आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात एफर्ट झाले. आणि आमच्या बऱ्याच सहकारी मित्र आमचे आहेत की ज्यांच्या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांनी यापूर्वीपासून हा प्रश्न लावून धरून मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. वाढण्यासाठी आवश्यक असणारे दोन्ही आहेत. पाऊस तर पडायलाच पाहिजे, पावसाबरोबरच तो पडलेला पाऊस आहे तो साठवण्यासाठी आवश्यक असणारी सगळी जी प्रक्रिया आहे तर ती महाराष्ट्राने केलेली आहे. याच्या पुढे सुद्धा तर त्यांची डागडुजी करणं, त्या व्यवस्थित ठेवणं, हा प्रयत्न आहे तो चालूच ठेवायला. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तो आता जो कायदा येण्यापूर्वी मी आपल्याला म्हटलं की केवळ कायदा केल्यामुळे प्रश्न सुटणार नाही, तर तो कायद्याचा जो नक्की काय भाग आहे की ज्याच्या कशा पद्धतीनं आपण त्या जल संरक्षण, जल संवर्धनाकडे बघितलं पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाचा जो विषय आहे तर तो मी असं म्हणतोय की शाळेपासून ते सुरू व्हावंच. पण आम्ही आमच्याकडनं दोन गोष्टी करतो की एक तर प्रशिक्षणासाठी एक वेब पोर्टल तयार करतोय आणि आमच्या संस्थांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना गाव पातळीवरच्या निदान एका व्यक्तीला तिथं येऊन प्रशिक्षण द्यावं, मिळावं असा प्रयत्न आमच्याकडनं राहील. आणि सुदैवानं केंद्र शासनाच्या काही योजना आहेत, महाराष्ट्र शासनाचं आम्हाला प्रोत्साहन आहे, त्यातून हे नक्कीच तडीला जाईल. पुणे अहमदनगर महामार्गावरील वाघोली येथे बगाडे ज्वेलर्समध्ये 2 अंधयात बाईक स्वारांनी सेल्समनवर गोळी झाडून पळ काढला. पुणे अहमदनगर महामार्गावरील वाघोली येथील बगाडे ज्वेलर्समध्ये 2 अंधयात बाईक स्वारांनी सेल्समनवरती गोळी झाडून पळ काढला. हे 2 बाईक स्वार चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने बगाडे ज्वेलर्समध्ये आले होते. सेल्समनने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता हे दोन्ही व्यक्ती सेल्समनवरती गोळीबार करून फरार झाले. यामध्ये सेल्समन सिद्धेश भुजबळच्या मानेला गोळी लागली असून त्याची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे. त्याच्यावरती वाघोली येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पळून गेला तर ते धरण्यासाठी त्यांनी आमच्या सेल्समॅनने काचेवरून उडी मारून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, सिद्धेश भुजबळ. मग आम्ही इकडे येऊस तर का ते गोळी लागली, त्याला सायरन वाजलं, त्यामुळे ते गोंधळले आणि गोंधळल्याच्या नंतर अंगठ्या वगैरे काढून घेतले त्यांनी आणि बाहेर पळ काढला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नागरिकांना आवाहन. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरणाऱ्या 10वी निकालाच्या तारखांबाबत निरनिराळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षांबद्दलच्या निकालांच्या तारखाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे. फेसबुक, व्हॉट्सअप यांसारख्या सोशल साईटवरून अनधिकृत तारखा पसरत आहेत, परंतु शिक्षण मंडळाकडून कोणतीही अधिकृत तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. निकालाचे काम अद्याप सुरू असून काम पूर्ण होताच शिक्षण मंडळाकडून मंडळाच्या www.sscboard.maharashtra.government.in या अधिकृत संकेतस्थळावर निकालाची तारीख जाहीर करण्यात येईल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामे अधिकृत करणे आणि शास्तीकर माफ करणाऱ्या मागणीसाठी 70 वर्षीय आजोबा मैदानात. पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आणि 100% शास्तीकर माफ करावा या मागणीसाठी 70 वर्षीय आजोबा मैदानात उतरले आहेत. शहरातील या जटिल प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ते पिंपरी महापालिका भवनासमोर सलग 10 दिवस ठिय्या मांडणार आहेत. आकुर्डी येथे राहणारे चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी वय 70 हे अनधिकृत बांधकामे नियमित करावे आणि शास्तीकर रद्द करावा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भवनासमोर सलग 10 दिवस ठिय्या मांडणार आहेत. 2 ते 12 मे दरम्यान दररोज सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत महापालिकेसमोर थांबणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे हा कळीचा मुद्दा आहे. या मुद्द्याचे केवळ राजकारण केले जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे आणि शास्तीकर माफ करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु भाजपची सत्ता येऊन 3 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला तरी शहरातील प्रश्न जैसे तेच आहेत.
त्यानंतर महापालिका निवडणुकाही झाल्या. महापालिकेतही भाजपची सत्ता आली, तरीही हे प्रश्न सुटले नाहीत, असे चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले. गोरगरीब नागरिकांनी मजबुरी म्हणून पैसे जमा करून गुंठा अर्धा गुंठा घर बांधली आहेत. फ्लॅट घेणे त्यांना परवडत नाही. घर पाडण्याच्या भीतीने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर कोणतेही राजकीय पक्ष गंभीर नाही, केवळ भांडणे करत आहेत. अनधिकृत घरे अधिकृत करून सर्वसामान्य नागरिकाला दिलासा मिळावा यासाठी आपण महापालिकेसमोर ठिय्या मांडणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. नगरपालिका ज्या दिवशी चालू असणार आहे त्या किमान पुढचे 10-12 दिवस मी या ठिकाणी उभं राहून जनजागृतीचं काम करणार आहे. हा जो प्रश्न आहे मोठा प्रश्न, ते शास्तीकर बंद करून सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचं काम शासनाने त्वरित करावं असं मला वाटतं. कितीतरी गेले 20-22 वर्ष हा प्रश्न विझत पडलेला आहे. ह्या प्रश्नाबद्दल कुठले राजकीय पक्ष गांभीर्याने पाहत नाहीत आणि सर्वसामान्य माणूस बाकी याच्यामध्ये भरडला जात आहे. किती वर्ष अजून शास्तीकर भरायचा लोकांनी हे मला समजत नाही. आणि खरोखरीच हा जो अनधिकृत बांधकाम केलेला जो वर्ग आहे, अर्धा गुंठ्यापासनं 4 गुंठ्यापर्यंत 5 गुंठ्यापर्यंत ज्यांनी जागा बांधलेली आहे, ते खरोखरीच तुम्ही जर बघितलं तर ते मजबूर असतात. आणि सगळी जी व्यवस्था आहे नगरपालिकेची एकंदर परमिशन मिळण्यासाठी किंवा हे सगळं, मला दुसरी गोष्ट सांगावीशी वाटते म्हणजे आजसुद्धा आपण म्हणतो घरं अनधिकृत बांधली गेली नाही पाहिजे, परंतु त्याच्यासाठी उपाय काही होत नाही. बघा, तुम्ही जर कुठेही बघितलं तर चिंचवडपासनं, पिंपरी चिंचवडपासनं 5 किलोमीटरच्या अंतरावरती, 4 किलोमीटरच्या अंतरावरती बाहेर तुम्हाला अर्ध्या गुंठ्यापासनं गुंठे प्लॉट विकत मिळतील. आता ह्या सगळ्या गोष्टीवरती कुठंतरी कोणी नियंत्रण करायचं हा मोठा प्रश्न आहे, पण शासन त्याच्याबद्दल काही करत नाही. आणि ज्यांनी घरं बांधलेली आहेत, खरोखरीच गरजवंत आहेत, 10,000 रुपये 12,000 रुपये पगार असतो, त्यांना लोन मिळत नाही कुठल्याही बँकेचं, आणि अर्ध्या गुंठा 1 गुंठा जागा घेऊन ते लोक कसतरी करून घर बांधतात. त्यांच्या घरावरती बाकी हा जिजिया करासारखा शास्तीकर लादला जातो. हे सगळं कुठंतरी थांबवावं अशी माझी कळकळीची विनंती या संबंध सरकारला आणि इथल्या नगरपालिकेला आहे. आणि त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा असं मला वाटतं. 2-2.5 वर्षापूर्वी याच गव्हर्नमेंटनी सांगितलं होतं, आमचं गव्हर्नमेंट आलं की आम्ही लगेच तुमचा हा प्रश्न सोडवू, परंतु अजूनपर्यंत सोडवलं नाही. आता 2 महिने होऊन गेले नगरपालिकेच्या निवडणुका होऊन सुद्धा, तरीसुद्धा हा प्रश्न सोडवलेला नाही. तर नुसतेच प्रश्न भिजत ठेवण्यापेक्षा ते सोडून लोकांना काहीतरी दिलासा द्यावा असं मला वाटतं. आणि सर्वसामान्य लोकांना काहीतरी त्याच्यातनं, तर आपलं गव्हर्नमेंट खरोखरीच आपण म्हणू शकतो की हे आपलं गव्हर्नमेंट आहे, सर्वसामान्यांचं गव्हर्नमेंट आहे असं मला वाटतं. प्रसिद्ध गीतकार जगदीश खेपुटकर यांची गाणी ऐकून आम्ही मोठे झालो आहोत. अशा गीतकारांच्या स्मारकासाठी हे सरकार निश्चित प्रयत्न करेल अशी आशा आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध गीतकार जगदीश खेपुटकर यांची गाणी ऐकून आम्ही मोठे झालो, अशा गीतकारांच्या स्मारकांसाठी हे सरकार निश्चित प्रयत्न करेल अशी आशा आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. पुण्यात नेहरू युवा केंद्र आणि शब्दप्रभू जगदीश खेपुटकर प्रतिष्ठानच्या वतीने खेपुटकर यांच्या 6व्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, आमदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खेपुटकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर चित्रपटाचे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या याकूब सईद, देवदत्त काशेळकर, दासबाबू, नरेश खराडे, सम्राट फडणीस यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. खेपुटकरांची गाणी आजही मराठी रसिकांच्या मनावर राज्य करतात. ऐरणीच्या देवापासून अष्टविनायक या चित्रपटातील गाणी ही खेपुटकरांच्या लेखणीतून उतरलेली गाणी रसिकांना भुरळ घालीत असून अशी गाणी सध्या पाहायला मिळत नाही. खेपुटकरांनी आपल्या गाण्यातून रसिकांना आपले केले, त्यांचा सन्मान केला. अशा व्यक्तींच्या नावाने पुण्यात नाट्यगृह स्मारकासाठी हे सरकार निश्चित प्रयत्न करेल. शिवाय खेपुटकरांच्या शासनाने वेळोवेळी सन्मानही केल्याचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं.
जरी काय राजकारणामध्ये असलो तरी गाणं हा सगळ्यांचा आवडता विषय असतोच नेहमी. माझा पण तितकाच आवडता विषय. आणि इतकं छान ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं होताना ज्या शब्दांनी साथ दिली त्या शब्दांचे कर्ते असलेले जगदीश खेपुडकर यांच्या या स्मृती दिनानिमित्त हा जो पुरस्कार वितरण कार्यक्रम, या कार्यक्रमाला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मी पळत अक्षरशः मुंबईहून आता डायरेक्टली या कार्यक्रमासाठी येते. आणि काही आपण हा कार्यक्रम इथे घेतलाय, आज पुरस्कारावरती पण बरेच आहेत. पण मला तुम्हाला सुरुवातीलाच एक गोष्ट सुचवायची, अस्सल पुणेकर आहे त्यामुळे याच्यामध्ये एकही कवीची तुम्ही निवड केलेली नाहीये. त्यामुळे पुढच्या वर्षी आपण एक असेच शब्दप्रभू निवडू की ज्यांना त्यांच्या वतीने त्यांच्या स्मृतिवृत्त्याचा पुरस्कार दिला जाईल. आणि हा पुरस्कार मी स्पॉन्सर करेन. कारण मला सुद्धा भूल पडते कधी कधी शब्दांची. कविता हा माझा आवडता विषय आहे आणि अक्षरशः भूल पडते शब्दांची की काय हे कुठून शोधत असतील हे शब्द, आकाशात कुठे मिळत असतील हे शब्द त्यांना. आपण सगळेच जण पासून न्यापर्यंत सगळ्याच शब्दांचा अक्षरांचा वापर करतो, परंतु कवी हा कुणीतरी वेगळा असतो आणि त्याला हे शब्द असे ओळीने सापडतात आणि ते इतके लयबद्ध पद्धतीने येतात. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त बोलून जाते ती कविता असं म्हणतो आपण. आणि ग. दी. माडगूळकरांची एक आपल्याला कविता माहिती असते. त्यांनी अशा शब्दप्रभूंविषयी म्हणजे स्वतःतल्या कविताविषयी सुद्धा म्हटलंय की ज्ञानियांचा वाकुक्याचा तो माझा अंश आहे, माझ्याही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे पुण्यातील कामकाजास प्रारंभ. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीने पुण्यातील 4 शाखांच्या उद्घाटनासह येथील कामकाजाच्या शुभारंभाची आज घोषणा केली. स्वारगेट, पिंपरी, आकुर्डी व हडपसर येथे या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने बेंगळुरू येथील पहिल्या शाखेतून आपल्या बँकिंग कामकाजाची सुरुवात केली. आज एकूण 30 शाखांपैकी असलेल्या उज्जीवन एसएफबीने बेंगळूर, रामनगर, मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता आणि पुण्यात आपले अस्तित्व निर्माण केले आहे. 8 वर्षाच्या काळात उज्जीवनने पुण्यात 83,000 ग्राहकांना सेवा देणाऱ्या 9 सूक्ष्म वित्त शाखांसह आपले दमदार अस्तित्व निर्माण केले आहे. राज्यातील या आधीच्या उज्जीवन ग्राहकांना आपोआपच बँकेने ग्राहक म्हणून परावर्तित केले जाईल. 17,600 सूक्ष्म वित्त ग्राहकांना सामावून घेण्याची प्रक्रिया याआधी सुरू झाली आहे, तर उर्वरित ग्राहकांसाठी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येईल. उज्जीवन महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये 51 शाखांच्या माध्यमातून 3.65 लाखाहून अधिक ग्राहकांना सेवा देते. उज्जीवन बँकेचे खाते खोलण्यासाठी पूर्णतः पेपरलेस पद्धतीचा वापर केला जात असून ग्राहक या पद्धतीपासून खूप खुश दिसत आहेत. या उद्घाटनाप्रसंगी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री समित घोष म्हणाले, 8 वर्ष आमच्या ग्राहकांना सूक्ष्म वित्त सेवा दिल्यानंतर आता पुण्यातील आमच्या बँकिंग कामकाजाचा शुभारंभ करताना मला अत्यंत आनंद होत आहे. बँकेचा शुभारंभ केल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात आम्ही भारतात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे सर्वत्र आमचे अस्तित्व प्रस्थापित केले आहे. नियोजित ग्राहक वर्गाला अधिक सेवा देण्यासाठी आम्ही येत्या काही महिन्यात देशभरातील आमच्या बँकिंग कामकाजाचा व्याप आणखी वाढवणार आहोत. जब कस्टमर मीट पे आता है तो फर्स्ट थिंग हम लोग पूछते हैं कि आपका आधार कार्ड वगैरह कुछ है. तो आधार कार्ड होगा तो हम लोग डायरेक्ट बायोमेट्रिक मतलब एक टैब के थ्रू ओपन करते हैं पेपरलेस पे. तो अभी जब जैसे कस्टमर आया है, ठीक है, इसके हम लोग ये सिस्टम में अकाउंट ये करेंगे. फर्स्ट थिंग यहाँ पे हम लोग जाके KYC स्कैन करेंगे. KYC स्कैन में क्या होगा, कस्टमर का आधार नंबर डालेंगे और बायोमेट्रिक के थ्रू जितना भी जो आधार में डिटेल्स है वो यहाँ पे कैप्चर हो जाएगा. ये RBI का एक रूल है कि हर कस्टमर का KYC डिटेल्स आपके पास होना चाहिए. नॉर्मली ये पेपर के थ्रू लेते हैं, या तो उसका आधार कार्ड का कॉपी या उसका रेशन कार्ड या उसका वोटर ID कार्ड वगैरह वगैरह. इसमें आप देखेंगे कि कोई पेपर का इस्तेमाल नहीं होगा. इन्होंने सिर्फ इनसे अभी आधार अपना पत्र मांगा है और वो उसका नंबर अभी इसमें एंटर कर रहे हैं. ठीक है, अभी यहाँ पे मैंने आधार कार्ड नंबर डाल दिया. अभी मैं फिंगर स्कैन के लिए डालूँगा और स्कैन करूँगा. ठीक है,
अब इन्होंने अपना अंगूठा इस पे लगा दिया। अभी आप देखेंगे स्क्रीन में इनकी पूरी डिटेल्स जो इनके आधार कार्ड पे है वो सारी स्क्रीन पे अभी आएगी। देखिए इनका नाम, इनका पूरा जो है जो मशीन ने खींच लिया है। जो आधार में डिटेल्स होता है वो डायरेक्टली कैप्चर हो जाएंगे इसमें, ठीक है। तो हम जब ओके करेंगे इसका अकाउंट ओपनिंग प्रोसेस में इनका सिर्फ बेसिक इन्फॉर्मेशन पूछेंगे, बाकी पूरा डेटा आधार से डायरेक्टली फैच हो जाता है। ओके, अब ये पूरा डिटेल्स जो है स्पाउस नेम, फादर्स नेम, ये सब डिटेल्स ऑलरेडी जो आधार में है वहाँ से डायरेक्टली फैच किया गया है सिस्टम में। ओके, तो कस्टमर को बहुत सारा लंबा कॉम्प्लेक्स फॉर्म भरने की ज़रूरत नहीं है, सब कुछ खींच के सिंपल सा कर दिया है। मम्मी का नाम क्या? आशा, आशा दवी 5897। यहाँ पे जो मोबाइल नंबर है दैट वी आज द कस्टमर से पूछते हैं कि कंफर्म करने सेम नंबर, ठीक है। तो जब ये कंफर्म करते हैं यहाँ पे टिक होगा, अगर ये कुछ रॉन्ग नंबर होगा तो यहाँ पे क्रॉस आएगा रेड में, ठीक है। ईमेल आईडी है मैडम आपका? मोड ऑफ ऑपरेशन सिंगल ही होगा इसमें जो होता है। डेट ऑफ बर्थ आधार कार्ड से कैप्चर होता है, जेंडर ये सब कैप्चर होता है, मैरिटल सेम मैरिड नंबर, क्वालिफिकेशन 10 पास ना। ऑक्यूपेशन का शादी का बिजनेस है। अच्छा, होम मेकर ना। एनुअल इनकम, एनुअल इनकम आमदनी आपकी? आमदनी 15 से 20 हज़ार तक होती है। ओके, अप टू 50,000। ये यहाँ पे इतना डिटेल्स होने के बाद हम लोग सेव करेंगे। ये प्रोफाइल डिटेल हो गया, मैंने एड्रेस डिटेल जो होता है ये आधार से डायरेक्टली कैप्चर होता है ना। आपका एड्रेस यही है ना जो आधार कार्ड में? हाँ। कम्युनिकेशन के लिए भी सेम चाहिए? सेम ही। ओके, यहाँ पे जस्ट टिक करेंगे कम्युनिकेशन सेम है, तो वापस सेव करेंगे। फिर बाद में यहाँ पे जो आधार कार्ड का डिटेल्स है ये हमें कैप्चर करना है। अभी हम लोग ये सिर्फ इमेज लेंगे इसका, ये हमें कैप्चर करना है। अभी हम लोग ये सिर्फ इमेज लेंगे इसका। प्रूफ ऑफ आइडेंटिटी के लिए हमने कैप्चर कर लिया, अभी प्रूफ ऑफ एड्रेस के लिए भी हमें कैप्चर करना है क्योंकि आधार में एड्रेस भी होता है। ठीक है, ये डॉक्यूमेंट का जो भी है हमने यहीं पे कैप्चर कर लिया, इमेज कैप्चर कर लिया है, ये हो गया। अब हमें सेव करके सिर्फ नॉमिनी पूछना है। अकाउंट के लिए हर एक अकाउंट के लिए नॉमिनी एज पर आरबीआई मैंडेटरी है। मैम नॉमिनी किस रखना है? मिस्टर। नाम क्या? प्रकाश ओझा। OZH है ना? OZA। अच्छा, ओके। एड्रेस सेम है ना आपका? ये कम्युनिकेशन एड्रेस है सेम रहेगा। रिलेशनशिप डालना है तो स्पाउस है, हस्बैंड है उनका, स्पाउस डालेंगे। उनका डेट ऑफ बर्थ पता है आपको? 7/1/72। 1972। ओके, ये डिटेल्स करेंगे, सेव होगा। ठीक है, ये भी पूरा डेटा सेव हो गया इनका। देन इसके बाद अभी हम पोस्ट करेंगे, मतलब अपने सिस्टम में जाएगा डायरेक्टली। अभी हमने डेटा पूरा सेव कर लिया है। अभी कस्टमर का सिग्नेचर लेना है तो वो ई ऑथेंटिकेशन से करेंगे, जो बायोमेट्रिक से होगा। ई साइन लेना है हमें, तो हम ई साइन पे टिक करेंगे। आधार नंबर डायरेक्ट लेता है बिकॉज हम लोग ऑलरेडी सेव कर चुके थे। फिंगर स्कैन करके स्कैन करेंगे हम।
फिंगर ये ऑथेंटिकेट करेंगे तो कस्टमर का ई सिग्नेचर भी हो गया। अभी हमें कस्टमर को स्लिप देना है एक्नॉलेजमेंट विद द कस्ट आईडी और अकाउंट नंबर जो जनरेट हुआ है। ठीक है, यहाँ पे जो स्टेटस आएगा कंप्लीटेड डॉक्यूमेंट डाउनलोडेड एवरीथिंग। जो भी डेटा सेव होता है एक पीडीएफ में जैसा अकाउंट ओपनिंग फॉर्म होता है वैसा डिटेल्स पूरा आ जाएगा। एवरीथिंग वैसे आप देख सकते हैं कि कोई भी अकाउंट ओपनिंग फॉर्म जो कागज़ नॉर्मली बैंक में होता है 5 से 6 से 7 पेज का, वो पूरा इलेक्ट्रॉनिकली इसमें कैप्चर हो गया है और कस्टमर ने कहीं भी कलम या पेपर का इस्तेमाल नहीं किया है। अभी कस्टमर को एक्नॉलेजमेंट देना है तो हम प्रिंट करेंगे यहाँ पे। अभी वो प्रिंट आ जाएगा। हाँ, उसमें प्रिंट आ जाएगा कस्टमर अकाउंट नंबर जो जनरेट हुआ है उसमें। ये जो हम लोग लॉन्च किए हैं, ये पहला स्मॉल फाइनेंस बैंक ब्रांच, 4 ब्रांच हम लोग पुणे में खोले हैं और ये इसका कॉन्सेप्ट है जो हमारे रिजर्व बैंक ने हम लोग को मैंडेट किया है। ये बैंक जो अनसर्व्ड है, जो जिसके पास बैंकिंग सर्विस नहीं मिल रहा है और जिसको बहुत कमती मिल रहा है, उनको बैंकिंग सर्विस देने के लिए अभी पुणे का अंदर हमारे 9 ब्रांचेस हैं और ये अभी 4 हम लोग अभी स्मॉल फाइनेंस बैंक ब्रांच में कन्वर्ट किए हैं और ये महीना का एंड में और एक ब्रांच कन्वर्ट होगा। ये साल में और एक भी कन्वर्ट हो जाएगा तो 6 ब्रांच पुणे में रहेंगे। पूरा इंडिया में हमारे 457 ब्रांचेस हैं, 24 स्टेट और यूनियन टेरिटरीज में। तो ये फाइनेंशियल ईयर एंड का में ये 457 जो ब्रांचेस हैं उनका 171 ब्रांच हम स्मॉल फाइनेंस बैंक ब्रांच में कन्वर्ट करेंगे और 53 अनबैंक रूरल ब्रांच खोलेंगे जहां एकदम कोई बैंकिंग सर्विस नहीं है। रूरल एरिया में 53 वहाँ खोलेंगे। तो ये जो हम इतना बैंक्स हैं जो वो ये जो हमारे जो कस्टमर सेगमेंट है जो अनसर्व्ड अंडरसर्व्ड जिसको बैंकिंग सर्विस नहीं मिल रहा है उसको तो सर्व नहीं करते हैं, तो उज्जीवन का मैंडेट है उनको सर्व करना। नमस्कार, मेरा नाम विजय बालकृष्णन है। मैं उज्जीवन स्मॉल फाइनेंस बैंक में चीफ मार्केटिंग ऑफिसर हूँ। आज मैं आपको बताऊंगा कि उज्जीवन स्मॉल फाइनेंस बैंक बाकी सारे बैंकों से कैसे अलग है। ये जो मशीन आप देख रहे हैं इसको हम बोलते हैं चलता फिरता बैंक। ये मशीन हम अपने सारे जो बैंक के कर्मचारी हैं उनको देंगे और वो ये मशीन कस्टमर के पास ले जाके उनके साथ बैंकिंग ट्रांजैक्शन और सर्विसेज दे पाएंगे। मेरे कहने का मतलब ये है कि इस मशीन से आप बचत खाता, फिक्स डिपॉजिट, रिकरिंग डिपॉजिट, यहाँ तक कि रेमिटेंसेस भी अपने फैमिली और फ्रेंड्स को कर सकते हैं। ये बहुत ही आसान है। इसमें यहाँ पे एक बायोमेट्रिक है जिसमें कस्टमर का अंगूठा डालने से कस्टमर की पहचान हो जाती है और कस्टमर आसानी से 1 या 2 मिनट के अंदर बचत कर सकता है या इसमें से पैसा निकाल सकता है जो हमारे बैंक के कर्मचारी उसको देंगे। जैसे कि आप जानते हैं हम लोग सेंटर मीटिंग करते हैं जिसको हम अभी बैंक मीटिंग बोलने जा रहे हैं। इस बैंक मीटिंग में जब भी कस्टमर आके हमारे साथ मिलेंगे, हमारा बैंक का ऑफिसर इस मशीन को ले जाके उनकी सारी बैंकिंग की रिक्वायरमेंट्स पूरी कर सकता है। इसका ये लाभ मिलेगा उनको कि उनको बैंक के ब्रांच में आने की बार बार ज़रूरत नहीं पडेगी। ये उज्जीवन की तरफ से हमारे कस्टमर्स के लिए एक स्पेशल भेंट है। हां, हे व्यवस्थित वाटलं। म्हणजे सरांनी जशी माहिती विचारली तशी मी सांगितली आणि अदर बँकेमध्ये कसं मला जे काही कळत नाही, मला इथे तिथे फॉर्म घेऊन फिरावं लागतं किंवा काही चुकलं तर ते जे फॉर्म देतात ते 2-3 शब्द त्यांचे ऐकावे लागतात। मग त्यापेक्षा हे सिस्टम चांगलं आहे आणि कसं स्वच्छ भारत स्वच्छ अभियान छान प्रोसिजर आहे, असं छान वाटलं असं। आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटू याच वेळी। नमस्कार।